एक दोन तीन चार मोजत मोजत करू विचार. अवती भवती काय आपुल्या शिकून करूया गंमत फार. मांडके हिअरिंग सर्व्हिसेससह नवे आकाशतयांचे. मिहिरा, मी सांगितलेल्या सूचनांनुसार कृती करणार आहे. त्यासाठी काही मी वस्तू घेतलेल्या आहेत. त्या वस्तू दाखवताना ती त्या वस्तूंची नावे तर सांगेलच, पण त्याबरोबर मी तिला त्याच्याशी रिलेटेड असे इतरही काही प्रश्न विचारीन. त्यांची ती कशी उत्तरं देते ती आपल्याला बघता येईल. मिहिरा, इथे गंमत आहे बघ. तुला पाहिजे? काय म्हणणार? मावशी पाहुते मला दे. हे काय आहे? मशीन मशीन, वॉशिंग मशीन. मशीन हो, हे तुझ्या घरी आहे वॉशिंग मशीन? आहे हो. कोणत्या रंगाचं आहे? बांधा पांढरा आहे. आता काय आहे बघूया. मीरा सांगणार आहे. काय आहे? मीरा कुठे झोपते घरी? कुठे झोपते? मोठी मोठं आहे तुझ्याकडे, बेड मोठा आहे. मग तू कुठे झोपते? चोपी कुठे कुठे? बेडवर? हो, बेडवर झोपते. हे काय आहे ग? आस्था आरसा आहे ना. मावशीकडे पण आरसा आहे. तुझ्याकडे आरसा आहे? मोठी मोठा आरसा आहे. हा, तुला माहितीये. टॉप आहे. आणि या टॉपवर काय आहे ग? एशू टॉपवर काय आहे? पट्टी पट्टे पट्टे. आणि तुझ्या फ्रॉकवर पट्टे आहेत? नाहीये. बर, फुल 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 आहे. अच्छा. आमच्याकडे येणाऱ्या मुलांना 1 ते 5 किंवा त्यापुढे काउंटिंग यायला लागलं की आम्ही अंकाची किंमत घ्यायला सुरुवात करतो. हे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं किंवा खेळातून घेतो. त्यामुळे मुले पण पटकन शिकतात. आता ते कसं ते आपण बघूया. बघूया. कोण आहे? कोण आहे ग? नंदी कोंबडी. हो. आणि हे काय आहे? अंडी अंडी. तू खाते अंड? तुला आवडतं? आपण अंड्यांची ओळ करूया. किती अंडी आहेत ग? मोज. 1 2 3 4 5 7. पण असं हात नाही, बोट नाही ठेवलं. मावशी कशी मोजते बघा. 1 2 3 4 5. आता तू बोट ठेव. 1 2 सावकाश सावकाश, हळूहळू. 1 2 3 4 5. हो, 5 आहेत. पहिल्यांदा घे 2 अंडी. 1 2 5. घे ग कोंबडी, 2 अंडी घे. अरे, आता बरोबर बरोबर. माहिती का? आता घेऊया 2 फुगे. 1 2 5. आता तुम्ही बघितलं असेल की सांगितलेल्या आकड्या एवढेच त्या वस्तू घेते आहे आणि थांबते आहे. म्हणजे तिला अंकाची किंमत कळली आहे.